उत्पन्न होऊन त्यांनी शुद्ध ब्रह्म ज्ञाननिष्ठा मिळवली. नायम जनो मे सुखदक्ष हेतुर न देवदात्मा ग्रह कर्म काला मन परम कारण मामनंती संसार चक्रम परिवर्तयेद. आणि लक्षात ठेवा, आपण कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही आहे की यांच्यामुळे माझं असं झालं, त्यांच्यामुळे माझं जर असं झालं नसतं तर तसं झालं. आपली ती रीत अशी असते, यश मिळालं की मी आणि अपयश मिळालं की दुसरं कोणीतरी कारण. ही आपल्या मनाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आपल्याला आपण एकच लक्षात ठेवतो, या दोन्ही गोष्टी मला माझ्या पूर्वकर्माने मिळाल्या. आपल्या मनामध्ये मात्र माझा विधाता तूच जगी असता. बाबांचं अति गोड पद आहे, अति गोड पद आहे, अति गंभीर शब्दांनी आणि अर्थाने ते व्यक्त झालेले आहे. आणि हे पद ही प्रार्थना आहे दैनंदिन. खरं सांगतो बरं, या पदातून बाबांनी अनेक लोकांना स्वप्नात येऊन हे पद सांगितलंय. मला बाबांनी या पदाचा अनुभव दिलाय. ज्या वेळेला मी नवीन संस्था जन्माला घातली, गजानन महाराजांची प्रगट दिनशतक महोत्सव समिती विसर्जित करून भागवत धर्म सेवान्यास नावाची नवीन संस्था, तेव्हा बाबांनी स्वप्नात असं पदिया शक्ती नसताना उठेली माझा एकदम स्वर खाली गेलाय, तुम्ही छान म्हणा. प्रभूया माया बाजारी धरूमी आस कोणाची, धरूमी आस कोणाची. पदिया शक्ती नसताना, पदिया शक्ती नसताना उठेली मार्गक्रमणासी. बुद्धीचा दाता तू वसता, बुद्धीचा दाता तू वसता. धरूका भीती पडणारी, प्रभूया माया बाजारी धरूमी आस. अनन्य भावाने तुम्ही जेव्हाही तुम्हाला अडचण येईल, जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की किम कर्म काय करू मी, असे मी घोर अंधाई, असं जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा त्यांना प्रेमाने हाक मारा, प्रभू मला मार्ग दाखव. धावली आहे, धावली आणि आपल्याला सावधतो हे संशय समजा. पहा पुढे असं हे सगळं करून आता आपल्याला भगवंताच्या याच्याबद्दल अहिल्या राजाचं वर्णन सांगितलं, पूजाविधी सांगितलंय, तो महत्वाचा आहे. उद्धव म्हणाले, भगवंता तुझ्या पूजेचं विधान मला सांग. तुझी पूजा सर्व वर्ण आणि आश्रमांना परमकाल कल्याणकारक आहे, ती कर्मबंधनापासून मुक्ती देते. उद्धमा, पूजा विधी म्हणजे कर्मकांडाचा विस्तार आहे, तिला सीमा नाही. तथापि मी थोडक्यात सांगतो. पूजेचे 3 विधी आहेत, एक वैदिक, एक तांत्रिक आणि एक मिश्रित. भक्तांनी आपल्याला अनुकूल असं विधीने माझी पूजा करावी. उद्धवा, भक्तिपूर्वक माझ्या पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी दंतधावन, मृत्तिका, गोमयाने अंगशुद्धी आणि स्नान करावं. थोडक्यात देवाच्या पाटावर बसताना स्वच्छ शरीर, मन, बुद्धी आणि शरीर, पहिल्यांदा मन आणि बुद्धी घेऊन मग देवाच्या पाटावर बसावं आणि विषयांपासून निवृत्त करू नये. काय माझी दगडाची, काष्ठाची, धातूची, मृत्तिकेची, मनोमय, रत्नमय अशा प्रकारची माझी मूर्ती तयार करा, त्यांची पूजा करा. पूजकाने जी मिळेल ती उत्तम सामग्री आणावी. कधीही वाळलेले कोळलेले फुलं देवाला देऊ नये. नसेल तर नका देऊ, पण देवाला जे द्यायचं आहे ते जितकं चांगलं देता येईल तितकं द्या. कधीही चमच्याने देवाला आंघोळ घालू नका, स्टीलच्या चमच्याने. जर तुमच्या स्टीलचे चमचे तर तुम्हाला पितळीची पळी घेण्याची ताकद आहे आणि तांब्याची पळी घेण्याची ताकद आहे. ज्याला शक्य असेल तर चांदीचीच उपकरणं देवामध्ये. काही ठिकाणी मला गंमत मी तुम्हाला सांगितलं असेल एकदा की काही ठिकाणी देव कसे रावणाच्या बंदिवासात असतात तसे मी पाहिले.
ड्रॉवरमध्ये देव. हे मी तुम्हाला त्यांचं देव कल्याण करो, पण हे काही बरोबर नाही. पहा पुढे ते म्हणते, पूजेला बसताना वडिलांना ब्राह्मणांना नमस्कार करून पूर्वेकडे तोंड करून दर्भासनावर बसावं, अंगन्यास करावा, कलशाची पूजा सामग्रीची गंध पुष्पाधिकाने पूजा करावी, वाद्य अर्घ्य अचमना करता 3 पात्र जलाने भरून घ्यावे, चंदन तुलसीदल गंध पुष्प आदी घालावं, प्राणायाम करून शरीर शुद्ध करावं, ओंकाराचा जप करावा, 8ही आयुधांची पूजा करावी, चंदन वाळा कर्पूर केशर याने जल सुगंधित करून मला स्नान घालावं आणि ओम सहस्र शीर्ष हा मंत्र म्हणावा. पुरुष सूक्ताचा जो आपण सकाळी अभिषेक करतो तो, नंतर वस्त्र उपवस्त्र गंधर्व संबंध एक षोडशोपचार विधी आहे. अडमधडम तडतड बावजा नाहीये तसे की जिथे गोंधळ आहे नाही का, तिथल्या ट्रस्टी, तिथला ट्रस्ट, तिथला व्यवहार, तिथला गोंधळ, देव या जन्मात काही करणार नाही. त्यांना सगळ्यात त्यांचं देव फळ देईल. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण जेवढं जे जे शक्य आहे ते करायला पुढे परमार्थातून निरूपण त्यांनी सांगितलं आहे. भागवत धर्म भक्ती योग सांगितलं आहे आणि ते सांगतायत पुन्हा ते सांगतायत, उद्धवा मी तुला जो जो उपदेश दिला तो सर्वांना सांगू नको. नाही तर द्विजाय जिज्ञासोर ज्ञातव्यम अवशिष्यते पीत्वा पीयूषमृतम पातव्यम नावशिष्यते. ही ब्रह्मविद्या नास्तिक आणि ढोंगी लोकांना सांगू नका. आत्मविद्येचे अधिकारी असतील त्यांनाच सांगा. जिज्ञासूला आणखीन काही जाणण्याचं शिल्लक राहिलं नाही. उद्धवा तू आता असं कर, बद्रिकाश्रमात जा. विष्णुपदी म्हणजे काय, कोणाचं नाव आहे हे? गंगेचं नाव आहे. विष्णुपदीमध्ये स्नान कर, शुद्ध हो. अलकनंदा नावाची गंगा आहे. कुठे आहे ही? बद्रीनारायणाच्या तिथे वाहते. बरं, बद्रीनारायण तुम्ही सगळेजण गेला आहात की नाही? बद्रीनारायणाच्या तिथे तिला ओलांडूनच बद्रीनारायणाकडे जावं लागतं. अशी खळ 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 दुधाळ फेसाळ थंडगार अशी ती अलकनंदा आहे. तर तिला ओलांडून आपण जातो. पहा 3:30 वाजता बद्रीनारायणाचा पट उघडतो. विष्णू सहस्रनाम चाललं असतं. आम्ही पहाटे 3:30ला दर्शनाला गेलो तिथे. बघा ते म्हणते बद्रिकाश्रमात जा, गंगेच्या दर्शनाने तुझी समस्त पापं नाहीशी होतील. वल्कल परिधान करून कंदमुळांचं सेवन करून राहा. सुखोपभोगापासून दूर राहा. इंद्रियावर विजय मिळव. वासना सोडून द्वंद्वातीत हो आणि मनाच्या आणि इंद्रियांच्या वृत्ती माझ्याकडे लाव. ब्रह्मचिंतनाने आत्मसाक्षात्कार करून घे आणि अशा रीतीने भागवत धर्माचं आचरण कर, म्हणजे माझी तुला प्राप्ती होईल. शुकदेव उवाच. राजा परीक्षिती श्रीकृष्णाचं भाषण ऐकलं. उद्धव रडायला लागले. घट्ट पायाला मिठी मारली. देवा तू जाणार आता. जितकं त्याला बोलवून बोलवून गुंतवता आला तितका बोलला उद्धव. आणि आता भगवान मौनात गेले. भगवंतांच्या चरण कमलांवरती उद्धवाने मस्तक ठेवलं. भगवंताच्या चरण पादुका आपल्या मस्तकावर ठेवल्या आणि बद्रिकाश्रमाला गेला. आणि नंतर त्या श्रीकृष्णाला, परीक्षिती जे भक्त या ज्ञानामृताचं जे सेवन करेल तो मुक्त होऊन जाईल. श्रीकृष्णाने भक्तांना संसार मुक्त होण्याकरता वेदांमधून हे ज्ञानामृत काढून दिलेलं आहे. भगवान राजा परीक्षित विचारतायत, भगवत भक्त बद्रिकाश्रमात गेल्यावर श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये त्यांनी काय लीला केल्या. राजा श्रीकृष्णाला दिसून आलं. शुकदेव सांगताय आकाशात पृथ्वीवर आणि अंतरिक्षात उत्पात होत आहेत. त्याने सांगितलेलं 7 दिवसांनी ही द्वारका समुद्राच्या तळाशी जाईल. प्रभास क्षेत्रामध्ये सगळेजण गेलेले, तर तो स्वतः एकटा निघून गेलेला आहे. आणि असं लक्षात आलं यादवांमध्ये भयंकर कलह निर्माण झाला. आणि यादवी या शब्दाचा अर्थ समजून घ्या, भाऊ भावाला मारतोय. हो, त्याचं नाव यादवी आहे. आपण एकमेकांचे भाऊ आहोत हे सगळे विसरून गेले. ही भगवंताची लीला आहे. हे बा ते सांगतायत, हे बा यादवांमध्ये भयंकर कलह उत्पन्न झाला. समुद्राच्या तीरावर जमून त्यांनी तलवार, भाले, गदा, तोमर, धनुष्यबाण या शस्त्रांनी एकमेकांवर आक्रमण केलं. प्रद्युम्न सांबा बरोबर, अक्रूर भोजा बरोबर, अनिरुद्ध सात्यकी बरोबर
असे एकमेक पुत्र पित्याबरोबर, भाऊ भावाबरोबर, मामा भाच्याबरोबर, मित्र मित्राबरोबर आणि सगळ्यांनी यमसदनाला पाठवलं. ही जी काही स्थिती आहे आज आपण काही खूप लांब नाही हो या यादवीपासून. आज भावाभावांमध्ये प्रेम नाहीये, मुलं पित्यांमध्ये प्रेम नाहीये, मित्रांमध्ये प्रेम नाही. कोणती गोष्ट तुमच्या हृदयात असूया निर्माण करेल आणि वैर निर्माण होईल एकमेकांमध्ये याचा भरोसाच उरलेला नाही. ही स्थिती आजची झाली. आणि आपल्याला वाईट वाटतं की अरे बरं दोघेही बरोबर आहे म्हणतात, दोघांची भाषणं ऐकावी, याचंही बरोबर वाटतं त्याचंही बरोबर वाटतं, कोणाला काय म्हणावं. आणि घरोघरी ही अशा त्याच परी असं म्हण आहे, घरोघरी त्याच परी. पूर्वी जसं घरोघरी काय होतं सारख्या चुली, तसं आता घरोघरी गॅसच्या शेगड्या एकसारख्या आहेत. अगदी कोणत्या कंपनीचे वेगळे गॅस असतील परंतु एकूण एकच. पहा पुढे यादवांचा संहार झाला. बलरामाने समुद्रावर एकाग्र चित्ताने परमार्थ चिंतनामध्ये लय केला आणि नाग होऊन पाताळात गेला. श्रीकृष्ण पिप्पल वृक्षाचा आश्रय घेऊन बसले होते. त्याने चतुर्भुज धारण केलं होतं. धूम्ररहित अग्निप्रमाणे ते तेजस्वी दिसत होते. वर्षाकालीन मेघासारखं सावळं त्यांचं शरीर आहे. पितांबरधारी आहे. इतकं मंगलमय रूप आहे. परमशांती त्यांच्या मुखावरती विलसत होती. कमलाप्रमाणे नेत्र होते सुकुमार. कर्णामध्ये मकराकृती कुंडल होती. सुवर्णाचं कटिसूत्र होतं. यज्ञोपवीत होतं. मस्तकावरती दैदिप्यमान असा मुकुट होता. कंठातला कौस्तुभमणी होता. वक्षस्थळावरची कुसुममाला होती. शंख चक्र गदा आदी प्रभूचे तयार असलेली आयुध होती. भगवान उजव्या मांडीवर डावे पाऊल ठेवून उजवं पाऊल पुढे नेलेलं असं पिंपळाच्या वृक्षाला टेकून बसले. त्यांच्या पायाचा लाल लाल रक्तिम असा जो भाग होता ते व्याधाला वाटला हरणाचं मुख आहे. आणि त्या हरणाने त्या मुसळाच्या मधला जो भाग मिळाला होता ज्यांनी अणकुचीदार बाणाग्र तयार केलेलं होतं, त्या बाणाने बाण मारला. तो बाण येऊन श्रीकृष्णाच्या चरणांगुष्ठाला लागला. मृत्यू आला आणि कृष्णाला त्यांनी चरणवंदन केलं. मृत्यू नुसतं लागण्याचं ते निमित्त आहे. आणि तो धावत धावत आला. व्याध आला आणि त्यांनी साष्टांग प्रणिपात केला. देवा मी काय पाप केलं. वैकुंठनाथा तू मला मारून टाक. भगवंता तुझ्या योगमायाचं विलास ब्रह्मदेवालाही समजत नाही. चरण कमळावर लोळायला लागलं. अरे तो म्हणाला अरे ऊठ घेऊ नको, तू माझं काम केलं. तू माझ्या आज्ञेने पुण्यवंतांना प्राप्त होणाऱ्या स्वर्गामध्ये जाऊन राहा. व्याधाने भगवंताला त्रिवार प्रदक्षिणा केली आणि विमानात बसून तो स्वर्गाला गेला. थोड्याच वेळात तुलसीच्या सुगंधित वायूवरून मार्ग शोधत शोधत श्रीकृष्णाचा सारथी दारुकाला भगवंतापुढे उभा राहिला. त्याच्या नेत्रात अश्रुधारा बघत होत्या. तो म्हणत त्यांनी स्तुती केली भगवंताची. इतका चमत्कार झाला. भगवंताचा तो गरुडध्वज रथ पताका अश्व यांच्या असा आकाशात चालला. गुप्त झाला. आश्चर्याने दारुक पाहत राहिला. भगवान म्हणाले दारुका तू द्वारकेला जा. यादवांनी केलेला परस्पर संहार, बलरामाची परमगती आणि माझ्या स्वधामगमनाचं वृत्त आमच्या आप्तांना सांग. मी सोडून गेल्यावर समुद्रात आपली मर्यादा सोडेल, द्वारका नगरीला बुडवेल. त्यांना सांगा सर्वांनी आपापली धनसंपत्ती आणि कुटुंबातल्या मंडळींना घेऊन माझ्या मातापित्यांसमवेत इंद्रप्रस्थात जावं. दारुका मी उपदेश केलेल्या भागवत धर्माप्रमाणे तू आचरण कर. श्रीकृष्णाचा उपदेश ऐकला, आदेश, त्याला प्रदक्षिणा केली आणि पुन्हा चरण कमलावरती माथा नमवून तो उदास अंतःकरणाने द्वारकेला गेला. परीक्षिता दारुक द्वारकेला निघून गेला. नंतर ब्रह्मदेव, शिव पार्वती, लोकपाल, मरीची, ऋषीमुनी, पितर, सिद्ध, चारण, यक्ष, राक्षस, गंधर्व, विद्याधर, किन्नर, अप्सरा आणि गरुड लोकातले निरनिराळे पक्षी हे सगळे परमधाम निर्याणाच्या समय आकाशात आले. कृष्णाचे पाहायला श्रीकृष्णाच्या लीलांचं विमानांनी सारा आकाश भरून गेलं. त्या सर्वांना पाहिलं. श्रीकृष्णाने स्वतःला आत्मस्वरूपामध्ये लीन केलं. कमल नेत्र मिटले आणि विलक्षण महाविद्युत असा लोळ
असा वरतून वीज खाली पडत असते. ही पृथ्वीवरून हा लोळ असा सर्वांच्या देखत आकाशात सगळे अनिमिष तो लोळ जसा जसा जवळून गेला सगळ्यांनी आपले डोळे मिळले. कोट सूर्य समप्रभ असा तो लोळ. आणि भगवंत गुप्त झाल्यानंतर सगळे भानावर आले. कुठे गेला हे ब्रह्मालाही कळलं नाही आणि शिवालाही कळलं नाही. गेले होते पाहायला, आले होते पाहायला. इतकं अमित तेजस्वी, अतुल तेज, अतुलनीय तेजस्वी असं ते त्याचं हे होतं. भगवंताच्या गमन मार्गाचं आकलन ब्रह्मादिक शिवांनाही झालं नाही. केवळ भगवंताच्या पार्षदांना समजलं. ब्रह्मशंकर देव भगवंताच्या परमयोग गतीबद्दल आश्चर्य व्यक्त करत आपापल्या लोकांना गेले. परीक्षिती भगवंताचा जन्म, त्याच्या लीला आणि त्या आवरून त्याचं पुन्हा निजधावाला जाणं हे एखाद्या नटाप्रमाणे झालं. अरे हा सर्व मायेचा विलास, दुसरं काय म्हणायचं. परमात्म्याचं अद्वितीय सामर्थ्य कृष्णावतारातील अमानुष्य कृत्यावरून दिसतं. भगवंतानी यमलोकातून सांदीपनींना आपला त्यांचा मुलगा परत आणून दिला. तुझ्या मातेच्या गर्भामध्ये तुझा दाह व्हायला लागला अंगुष्ठ प्रमाण घेऊन परीक्षिता, तुझं त्याच भगवंताने रक्षण केलंय. भगवान शंकराला युद्धात जिंकलंय आणि आता सशरीर पृथ्वीवरून राहण्याचं प्रयोजन संपल्यामुळे आपल्या मूळ स्वरूपात अव्यक्त स्वरूपात भगवंत गेले. बघ राजा प्रातःकाली उठून श्रीकृष्णाच्या चरित्राचा जो गायन कीर्तन करील त्याला परमपद प्राप्त. दारुक द्वारकेला गेला. वसुदेव, देवकी, उग्रसेन या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना वृत्त सांगितलं. अनेक जण मूर्छित झाले, अनेक जण निष्प्राण झाले आणि यादवांच्या स्त्रियांनी आपापल्या पतींच्या शवाबरोबर अगदी प्रवेश केला. अर्जुन सुद्धा कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झाला. श्रीकृष्ण द्वारका सोडून जाताच समुद्राने ती बुडवून टाकली. अर्जुन इंद्रप्रस्थाला गेला. तिथे अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला त्याने अभिषेक केला. यादवांचा नाश झाल्यावर धर्म, भीम, युधिष्ठिर, अर्जुन हे सुद्धा कुठे गेले? परमधामाला उत्तरापंथाने निघून गेले. ज्याला श्रीकृष्ण चरणाची परमभक्ती प्राप्त होऊन तो समस्त पापांपासून तो मुक्त होतो, जो हे चरित्र मनोभावाने ऐकतो, वाचतो आणि अनुसरतो, त्याला परमात्म्याची साक्षात प्राप्ती होते. इत्थं हरेर भगवतो रुचिरावतार वीर्याणि बालचरितानि च शन्तमानि अन्यत्र चेहत श्रुतानि गृणन् मनस्यो भक्तिं परां परमहंसगतौ लभेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे बघा, एक श्लोक म्हणा आणि समाप्ती करू आपण. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनं यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत इथे संपलं. वासुदेवाय ओम नमः शिवाय. आणि आता आपण हरि ओम
श्री स्वामी
या पदामधून क्रमाने सांगितलेलं आहे की आपल्याला आत्मा आपला याच देहामध्ये सूर्याच्या शिंपल्यातल्यासारखा कसं मला घावलंय. घावला म्हणजे साक्षात्कारित झाल्यानंतर माधुमानंतर पलीकडे काय काय होतं. माझा क्रियाभाव थांबतो, माझे शब्द जातात, मला समाधी लागते, मला लय लागते, मला या सागरांच्या लहरीमधून जसे आनंद लहरी आहे तसे आनंद माझ्या नादांच्या लहरीतून मी शब्दांच्या माहेरी जातो, नादाच्या माहेरी जातो आणि लईमध्ये मी स्थिरावून जातो, बुद्धी हरवून जाते, शब्द बुडून जातात, मी समाधीला जाते. असा आत्मदर्शनाचा सोहळ्याचं गीत गाणारं भगवंत महाराजांची साक्षात अनुभूती आहे, प्रत्यक्षानुभूती आहे. या भूमिकेत तुम्ही पद घ्या, या भूमिकेत पदातल्या शब्दांकडे बघा. आणि आता आपण आपल्या श्रीमान गोपाल कृष्ण भगवंताच्या पूर्ण कृपेने, सद्गुरू भक्तराज महाराजांच्या पूर्ण कृपेने, दयेने, सद्गुरू रामानंद महाराजांच्या पूर्ण कृपेने त्यांच्या चरणाशी बसून मी जे ज्या वेळेला काल तुम्हाला सांगतो असेच वैभव देई, मी म्हटलं बस असंच वैभव पाहिजे, असे माझे सखे पाहिजे, माझ्या भक्तीमध्ये आनंद घेणारे, भक्तीने ऐकणारे तुमचे केवढे उपकार की श्रोत्यानं वाचून वक्ता खोटा, ज्ञानोबा माऊली म्हणतात. आणि शांत चित्ताने आपल्या माझ्यातलं जे काही रोजगार असेल ते तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करतो, पण ते तुम्ही तुमच्या उंजळीत घेतलं तर आहे. आणि या सगळ्यांचा साक्षी माझं बोललं की तो माझा नंदाचा नंदानं साक्षी माझं पूर्ण गुरु हे इथं साक्षी रूपाने हे बसलेले. आणि आपण त्यांच्या चरणाशी बसून भाव, याच्यापेक्षा जीवनातला परमोच्च आनंदाचा मंगल क्षण नाही, खरंच नाही तसं, ह्याच्यापेक्षा मोठं असं. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये एक खंत असते कधी कधी, आमच्या तर जीवनात आहे, माझ्या जीवनात, माझ्या जीवनातले आनंदाचे क्षण पाहायला माझे आईवडील राहिलेच नाही. त्याच्यामुळे काही चांगलं झालं की मला आईवडिलांची आठवण येते, मग मग यांच्याकडे पाहतो, आम्ही सद्गुरुनाथाकडे पाहतो, तेच आपले आईवडील. खरं आहे की नाही? जीवनामध्ये काय असतं, चांगले दिवस येतात तेव्हा आपल्याला आपल्यावर निरतिशय प्रेम केलेले लोक जर हरपून गेले, त्यांची बरोबरची लोक असतात ना, त्यांना आपण कोणत्या अवस्थातून इथपर्यंत आलो हे माहीत नसतं. त्यांना एकदम 3 बंगल्यांचा मालक दिसतो, पण एकदा एका 1.5 खोलीच्या भाड्याच्या घरातही आपण राहिलोय आणि शेवटच्या हप्त्यामध्ये आपल्याजवळ पैसे नव्हते. ही जी आपली एक त्याच वेळेला आपले आईबाप होते आपल्याजवळ. आणि आज आपण कारमध्ये हिंडतो, आज देवाच्या दयेने आम्ही सगळीकडे कारमध्ये हिंडतो, सगळीकडे आम्हाला एसीनी भटकतो, आम्हाला आपल्याला साधी सायकल रिक्षा आयुष्यभर आपली सोबत करणारी. पण हे पाहायला आपल्या आणि त्यावेळेला जीवनाच्या सुखद क्षणामध्ये आपल्या जवळच्यातल्या जवळ कोण आहे? आईवडील, त्यांची आपल्याला आठवण येते. आणि इथे आपले आईवडील, त्वमेव माता च पिता त्वमेव. मला परवा दिवशीचं बाबांचं आठवणीने रडू आलं. याचं कारण काय? त्यांची कृपा आहे, आपण त्यांची कृपा आहे म्हणून आपण मिळालो आहे, त्यांची कृपा आहे म्हणून सद्बुद्धी आहे, त्यांची कृपा आहे म्हणून भजनांमधला आनंद आहे, त्यांची कृपा म्हणून आपल्याला त्याने जवळ घेतलंय. हे कदापि 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 विसरता. त्यांच्या कृपेने आज आता शेवटचा या वाङ्मयीन आता विश्वात्मके देवे येणे यज्ञे तोषावे तोषोन्मज द्यावे पसायदान. आज त्याला पसायदान मागायचं आहे. उद्या यज्ञ आहे, उद्या त्या यज्ञाचं यज्ञ हा समाप्तीनंतरचा विधी असतो. या वाघ यज्ञाची आज उद्याची पूर्ण होतीये. आणि याच्यासाठी आपल्याला आता 12 स्कंदामध्ये थोडक्यामध्ये आवरायचं आहे. 12 स्कंदामध्ये आता झालं काय आहे? भगवान गोपालकृष्णांचं स्वधाम गमन झालेलं आहे काल. अजून परीक्षिताला तक्षकाने दंश केलेला नाही. अजून गंगेच्या तटाकावरचे सर्व ऋषी मुनी श्रोते प्रजाजन हे तिथेच आहेत. अजून परीक्षिताचं कलेवर पडलेलं नाही.
परीक्षिताला तक्षकाने दंश करायच्या आधीच परीक्षित समाधीत गेला. एवढं सगळं ऐकल्यानंतर शाप होता आणि त्या ब्राह्मणाचा, म्हणून तो निमित्त मात्र तक्षक आला आणि निमित्त मात्र त्यांनी दंश केला. पण जेव्हा त्यांनी दंश केला तेव्हा परीक्षित ब्रह्मरूप झालेला आहे. परीक्षित मरण नाही पावला आहे, परीक्षित ब्रह्मरूप होऊन गेलेलं आहे. तसं गजानन महाराजांनी सांगून सौरद ऋषीपंचमीला देह आपला ब्रह्मांडामध्ये प्राण नेला. त्याच्यानंतर महाराजांचं मग चलनबलन तरी बंधता तरी प्राण, लक्षात ठेवा, जे समाधी घेत असतात त्यांचा प्राण, संन्यासांचा प्राण इथे असतो. त्याला संन्यासाला इथे भोग पाडतात आणि त्याला ऊर्ध्वगमनाची रीत असते. प्राण कुठून जातो? वेगवेगळ्या ठिकाणून प्राण जातो. कधी मुखातनं प्राण जातो, कधी डोळ्यातनं प्राण जातो, कधी कानातनं प्राण जातो. प्राण नावाची जी वस्तू आहे आपली, ही इतकी अदृश्य वस्तू आहे. संन्यासाचा प्राण असा पडतो ना ब्रह्माच्या, इथून जातो, त्याला पाण्यामध्ये विसर्जित करतात. वासुदेवानंद सरस्वतींना गरुडेश्वरला पाण्यामध्ये, आम्ही वरदानंद भारतींच्या याच्या वेळेला गेलो, उत्तर काशीला गंगेमध्ये त्यांना सोडलं. हा दोन प्रकारचे संन्यास आहेत. एक नित्य आपण संन्यासाचा विधी करून संन्यास आश्रम ग्रहण केला, आणि एक आतुर संन्यास असतो जो सगळ्यात शेवटी मनुष्य घेऊ शकतो. संन्यास या शब्दाचा अर्थ सम्यक न्यास म्हणजे संन्यास. सम्यक न्यास कशाचा? माझ्या सगळ्या क्रियांचा, विचारांचा आणि आचारांचा जेव्हा मी सम्यक नाश करतो, न्यास, नाश नाही, न्यास म्हणजे ठेवणं. माझ्या संन्यासामध्ये मी माझं पूर्वजन्म, पूर्व नाम, पूर्व वृत्त, पूर्व कुल, पूर्व मातापिता सगळ्यांचं विसर्जन करतो. संन्यासामध्ये मी माझं जानवही तोडून टाकतो, माझं नाव संपून जातं, मी माझं श्राद्ध करतो आणि मग माझा जन्म आहे. तो नवीन जन्म असतो. कोणताही विचार करा, वासुदेवानंद सरस्वती किंवा भारती, यती, त्याच्यानंतर आनंद तीर्थ, अशा प्रकारच्या संन्यासाच्या, विवेकानंद, आनंद संप्रदाय. आमचे भक्तराज महाराज सुद्धा संन्यासाच्या परंपरेतले आहे बरं. तुम्ही कधी विसरू नका, माझं हे बोलणं अनाठाय नाही आहे. स्वामी चंद्रशेखरानंद जे हे मुळामध्ये संन्यासी आहे, आणि हे ज्योतिर्मठ जो आहे तिथल्या शंकराचार्यांच्या परंपरेतले, त्यांच्याकडून दीक्षा घेतली अनंतानंद साईशांनी, आणि अनंतानंदांनी दीक्षा दिलेली आहे भक्तराज महाराजांना आणि दादांना, या सगळ्या लोकांना. तर यांची पण संन्यासाच्या वेगवेगळ्या रीती आहे. संन्यासांनी भगवेच कपडे घातले पाहिजे आणि यतीसारखं राहिलं पाहिजे, असं एक त्यांच्यातला दशनामी संन्यासी असतात. 10 प्रकारचे संन्यासी असतात, वेगवेगळ्या संन्यासांचे वेगवेगळे प्रकार असतात. तसं यांच्या बाबतीमध्ये विद्वत संन्यास जे घेतात त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना कुठेही राहण्याचं, फिरण्याचं, जाण्याचं, खाण्याचं मोकळेपण आहे. शंकराचार्यांना तसं नाही आहे. विद्वत संन्यास तसं आपल्याला असायचं. बाबा कसे जाऊ शकत होते सगळीकडे? बाबांना संन्यासी, त्यांना नित्य संन्यासी अशा त्यांच्या बिरुदावलीमध्ये त्यांना आणखीन एका गुरु महाराजांनी बिरुदावली दिली आहे. त्यांच्याजवळ जे आले होते ते 144 वर्षांचे पूर्ण पुरुषोत्तमाचार्य. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, बाबा ही शक्ती जी व्यक्ती नाहीच, ही शक्ती अशी सांभाळ सगळ्या आपल्या हातात दिली. आणि आपल्या जवळ ज्यावेळेला बाबा आलेले आहेत आपल्यामध्ये, त्यावेळेला पूर्ण ब्रह्म अवतार अशा स्वरूपात आले. मागचं सगळं गेलंय. पहा पुढे कलियुगामधल्या राजवंशांचं कसं सांगितलं. भगवान तो शुकदेवांना विचारताय, श्रीकृष्ण परंधामाला गेले, मग पृथ्वीमध्ये कोणकोणत्या वंशातले राजे झाले, कोण राजे झाले, ही संबंध राजांची नामावळी आहे, तिच्यामध्ये आपल्याला जास्त जायचं नाही. शुकदेवांनी सांगितलं, जरासंधाच्या वंशातला पुरंजय राजाला त्याचा प्रधान शुनक म्हणून त्याने ठार मारलं आणि आपला पुत्र प्रद्योताला राज्य दिलं. प्रद्योताच्या वंशामध्ये 138 वर्ष राज्य चालू होतं. नंतर शिशुनाग नावाचा राजा झाला. शेवटचा राजा महानंदी होता.
त्याच्या पोटी शूद्र स्त्रीच्या पोटी नंद नावाचा राजा बलवान होईल. या नंद पुत्राचा नाश कौटिल्य नावाचा ब्राह्मण करेल आणि मौर्य वंशीय चंद्रगुप्त राजाला गादीवर बसतील. तेव्हा जे अभ्यासू आहे त्यांच्यासाठी बोलतोय मी. श्रीमद भागवताचा काळ ठरवायची जेव्हा वेळ येते, श्रीमद भागवत निश्चित कोणत्या काळात लिहिलं गेलं आहे. श्रीमद भागवतामधले जे काही घटना आहेत मी तुम्हाला पहिल्या दिवशी बोललोय, श्रीमद भागवतातल्या घटनांचा काळ निश्चित करता येत नाही. श्रीमद भागवतातले विषय हे कालानुक्रमाने आलेले नाही आहेत. श्रीमद भागवतामधल्या उल्लेखांवरून आणि संदर्भांवरून आपल्याला प्रागैतिहासिक काळापासून भागवताची रचना होत होत त्याचं संकलन झालेलं आहे. आणि ज्या वेळेला नंद आणि मौर्य वंशाचा उल्लेख त्याच्यामध्ये 12व्या स्कंदात करतायत, त्या अर्थी हा प्रक्षिप्त भाग असू शकतो असं लोकांचं मत आहे. भागवताच्या रचनेला भागवत सरळ सरळ डोळ्यासमोर आणा. 5,500 वर्षांपूर्वी युधिष्ठिर शक सुरू झालेलं आहे. भगवंतानी युधिष्ठिराला राज्यावर बसवल्यानंतर युधिष्ठिराचा शक सुरू झाला. आपला शक कोणता आहे? आपला शालिवाहन शक आहे. श्रीमंत शालिवाहन शक आहे. पैठण नावाच्या राज्याला, प्रतिष्ठान नावाच्या याला शालिवाहन नावाचा राजा झाला, त्याने आपला शक सुरू केला. उज्जैनीला विक्रमादित्य नावाचा राजा झाला, त्याने विक्रम संवत सुरू केला. शालिवाहन शक, विक्रम संवत आणि इसवी सन हा आम्हाला ब्रिटिशांनी दिलेला. येशूने ज्या दिवशी सण पाहिला तो इसवी सन, असं काल हिजरी सण आहे, पारशी सण आहे. हे सगळे अद्यावत आहे. सगळ्यात जुना जर कालगणनेचा कोणता हे असेल तर आमचा हिंदूंचा हा युधिष्ठिर शक आहे. युधिष्ठिर शक म्हणजे काय? युधिष्ठिर शक म्हणजे द्वापर युगाचा अंत आहे आणि कलियुगाचा प्रारंभ आहे. द्वापर आणि कलियुग यांच्या संधीमध्ये जन्माला आलेला जो शक आहे तो युधिष्ठिर आहे. तो तुम्ही पंचांगामध्ये आणि कॅलेंडरमध्ये सगळे शक. आपण जरा एखाद्या वेळेला सवडीत सवड काढून, अनावड असली तरी आवड घेऊन थोडंसं जरा पंचांगाकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला असं ते ठीक आहे. कोणी विचारतात ना आपल्याला सुशिक्षित लोक, का मग एकादशी कधी आहे पाहून सांगा ना, पाहून सांगा. अरे काय तुम्हाला काय कळत नाही की काय? एखाद्या मारवाडनीने मेरे घडे में कितने बजे है बताओ असं म्हणावं. तसं करता तुम्ही. देखो तो जरा कितने बजे है. अगं तू बाई घड्याळ लावते आणि तुला किती वाजले नाही सांगता येते. तसं तुम्ही लोक पंचांगाबाबत करू नका. सांगायची गोष्ट म्हणजे पंचांग पाहायला गुरुजी कशाला पाहिजे? पंचांगी कॅलेंडर आहे, भारतीय कॅलेंडर आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात. तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र हे 5 गोष्टी मिळून पंचांग बनते. ते बरोबर तुम्हाला पाहता आलं पाहिजे. सांगायची गोष्ट म्हणजे 5,500 वर्षापूर्वी श्रीकृष्ण परमात्म्यांचं परमधाम गमन झालं. श्रीकृष्णाच्या परमधाम गमनानंतर 135 वर्षांनी कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे. आणि या काळामध्ये परीक्षित आता संपर्यंत परीक्षिताचे आणि नंतरचे त्या काळातले राजे, भविष्य काळातल्या राजांची कथा सांगतायत शुकदेव. आत्तापर्यंत शुकदेवांनी कोणाची कथा सांगितली? होऊन गेलेल्या राजांची सांगितली आहे. आता काय म्हणतो की पुढे असवीर, पुढे असवीर, पुढे असवीर हे सांगतायत शुकदेव. आणि या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल मौर्य वंशातला शेवटचा राजा बृहद्रथ, त्याचा सेनापती पुष्पमित्र ठार मारील आणि तो त्याचं राज्य घेईल. ही भविष्यकाली रचना आहे. असे झाले असं नाही आहे. त्याच्यानंतर कण्ववंशामध्ये राजे 345 वर्ष राज्य करतील. सुशर्मा राजाला त्याचा सेवक बली नावाचा मारेल. त्याच्यानंतर आंध्र वंश त्याला म्हणतील, ते 450 वर्ष राज्य करतील. नंतर अभीर, त्याच्यानंतर कंक इत्यादी सगळे राज्य म्हणून 1400 वर्ष राज्य. म्हणजे थोडक्यात हे ज्या वेळेला लिखाण झालेलं आहे याच्यानंतर 2000 वर्षांचं भविष्य शुकदेवाने सांगितलेलं आहे. कलियुग प्रारंभ झालेला आहे. आणि मग कलियुगात काय काय होईल ते पण ऐका त्याने सांगितलं. आंध्र, कौशल, वैदुर, नैषध, मगध, सौराष्ट्र, अवंती, मालव या देशातील राज्य अधर्मी बनतील. आणि प्रजापालन हा एक शब्द आहे, आणि प्रजादोहन आणि प्रजापीडन हा दुसरा शब्द आहे. आता कलियुगातले राज्य प्रजापीडन करतील, प्रजेला नाना प्रकारे पीडा देतील. कधी भार नियमन होईल,
कधी काही होईल, कधी टॅक्सेस लागतील, कधी कर लागतील, कधी संप होतील, कधी उपासमार होईल, कधी भूकंप येतील, कधी अवर्षण होईल, कधी अतिवृष्टी होईल. हे सगळे कोणामुळे होईल? राजांमुळे करणार. कलियुगातली धर्माची स्थिती कशी राहील? शुकदेव परीक्षितेला सांगतात कलियुगामध्ये धर्माची स्थिती कशी होईल. त्या ऐका. काळ मोठा बलवान आहे. राजा कालस्य कारणम. कलियुगामध्ये उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बल आणि स्मरणशक्ती ही नाश पावतील. अगदी खरी गोष्ट. क्रमाने आता आपली तुम्ही नीट बघितलं का? मी तुम्हाला एक ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो. 1920 सालापर्यंत जे भारतामध्ये बुद्धिमान लोक झाले, एक विशिष्ट बुद्धिमान लोकांची पिढी आहे 1885 ते 1920. ही पिढी अनपॅरलल आहे, अनुपमेय आहे, अद्वितीय आहे. एकाहून एक बुद्धिमत्तेचे लोक या काळात झाले. आणि याच्यानंतर आपल्याला असं कुठेतरी असं प्रदूषण व्हायला लागलं. असं प्रदूषण की आज आपल्याला निर्विवाद रीतीने वंदनीय पुरुषच नाही सापडत. भारतवर्षात निर्विवाद रीतीने वंदनीय नाही सापडत. आपल्याला सरसून आपण कोणाला तरी वंदन करायला गेल्यानंतर त्याच्या पायाखाली काहीतरी तिसरंच जळताना दिसतं. त्याने आपल्याला चटके बसतात आपल्या पायाला, त्याला आपण दूर होऊन जातो, नको नमस्कार. अशी स्थिती त्या काळात नाही आहे. मग महात्मा गांधी असोत, लोकमान्य टिळक असोत, रानडे असोत, फुले असोत, आंबेडकर, या सगळ्या लोकांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उच्चांक गाठले. त्या काळामधले तुम्ही लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला अत्यंत आश्चर्य वाटेल की ज्या जिन्यांना आपण इतकं वाईट म्हणून म्हणतो, त्यांनी त्यांच्या याचं जातीचं आणि त्यांच्या धर्माचं त्याने कल्याण केलं. तो वाईट कशाला? जिनांनी स्वतंत्र स्वतःचं राज्य मागितलं आणि मिळवलं. आपण दिलं हा भाग आपला वेगळा आहे. आम्ही म्हणत गेलो की आमच्या देहाचे तुकडे होतील पण देशाचे होणार नाही. देहाचे होतील, देशाची तुकडे झाले आणि देहही गेला. दोन्ही गोष्टी झाल्या या आपल्या. आणि पाकिस्तान आणि हिंदुस्थानमुळे किती अश्राम जीवांवर अत्याचार झाले आणि किती मृत्यू पावले, गणती नाही. हे संबंध काय? हे आपल्या दुर्दैवाची दशावतार आहेत. आपल्या स्वातंत्र्याचा निर्मळ आनंद आम्हाला भोगता नाही आलाय, कधी नाही भोगता. रक्तदानचीच स्वातंत्र्य आहे. कुठेतरी अपराध आहे पोटामध्ये, तरी आम्ही आपलं सगळं पचवत आतापर्यंत. तो एक लोह पुरुष होता म्हणून हैदराबाद वाचलो, वल्लभभाई पटेलांसारखा. तो लोह पुरुष होता म्हणून आपल्याला काही सगळे संस्थान, काश्मीरचा प्रश्न अर्धवट राहिला, आजपर्यंत अर्धवट राहिला. एकूण आपल्या दोन गोष्टी आहेत, व्यक्तिगत जीवन, सामाजिक जीवन आणि राष्ट्रीय जीवन. या तीनही जीवनामध्ये संतोष मानावा अशी परिस्थिती उत्तरोत्तर राहिली नाही. आज नाही, आजही नाही. पहा, ते म्हणते की धर्म आणि न्याय हे बलवंतांच्या तंत्राने चालतील. खरं आहे की नाही? धर्म आणि न्याय हे बलवंताच्या तंत्राने चालतील. स्त्री पुरुषांचे विवाह संबंध प्रेमावर अवलंबून राहतील. कुलाशिलाचा विचार केला जाणार नाही. विवाह संस्कार लोकतील. क्रय विक्रयात आणि न्यायदानामध्ये लबाडी होईल. जे आपण आजूबाजूला पाहतोय ते फक्त बघा, स्नानादी क्रियांमध्ये पावित्र्यापेक्षा शरीर शोभेकडे लक्ष दिलं जाईल. खरं आहे की नाही? बघा, धर्माचरण कीर्ती करता केलं जाईल. म्हणजे पुढे स्त्री पुरुषांचं उदर भरणं हे पुरुषार्थाचं लक्षण मानलं जाईल. राजे लोक क्रूर, निर्दय आणि लुटारू बनतील. अनावृष्टी होईल, अतिवृष्टी होईल, दुर्भिक्ष होईल, भूकंप होतील, उत्पात होतील. मनुष्यांचं आयुष्य परमावधीचं क्षीण होईल. प्राण्यांची शरीरं लहान होतील. माणसं बुटके व्हायला लागतील. तुम्ही गंमत बघा, मी काय बोलतोय तर आपले पूर्वज हिप्पाड आणि उंच होते. बघता बघता आपली मेंदू, आपली सहनशक्ती, आपली उंची, आपली हाडं
आपली मांस, आपलं सुडौलपण, आपलं सुबद्धपण, बांधेसूदपण, या सगळ्यांवरती परिणाम आहे. आणि न्यूट्रिशियस फूड आहे सगळीकडे. रोज सकाळी 1000-2000 ॲडव्हर्टाइजमेंट असतात. म्हणजे मला एक कळत नाही आता, फक्त ते आईच्या पोटातनं बाहेर आलेलं जे लेकरू आहे ना, तेच फक्त टूथब्रश वापरताना दाखवलेलं नाही, कारण त्याला टूथ नाही. नाही तर सगळं वाटतील ते लोक आपले टूथब्रश दाखवून सगळ्यांचे दात पुन्हा पडत आहेत ते पडत आहे. ही स्थिती आहे की तुम्ही बघा. म्हणजे आपण किती वेड्यासारखे त्या विज्ञापनांना हे होतो. आणि ते म्हणतात कलियुगाच्या शेवटी माणसे अगदी गाढवासारखे वर्तन करू लागतील, असे शब्द त्याच्यात आहेत. मी माझ्या पदरचं वाचत नाही. गाढवासारखेचा अर्थ काय? बुद्धिशून्य वागते पूर्ण. अशा वेळी धर्मरक्षणाकरता भगवान अवतार करतो. संबर ग्रामामध्ये विष्णुयश नावाच्या पवित्र ब्राह्मणाच्या घरी भगवान कल्की प्रगट होतील. हे कल्की भगवान अष्टसिद्धी आणि सत्वगुणांचा आश्रय. आता मला तुम्ही सांगा, असं ज्या वेळेला भविष्य होत असतं त्यावेळेला सरसगट लोक असेच होतील का? नाही, असं नाही. तुम्हाला निसंशय सांगतो, याच्यातच याही काळात जे लोक सद्गुरु चरणांशी संलग्न राहतील त्यांचं रक्षण परमात्मा करेल. आमच्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये एक श्रद्धा आहे, आपण भक्ती जे करतो, जे लोक भक्ती करतात, आपण नाही, करोडो लोक भक्ती करताय. तुम्ही असं समजू नका. या भारतामध्ये करोडो लोक आहेत, भक्तिमान आहेत, संस्कार संपन्न आहेत, जिज्ञासू आहेत, प्रतस्थ आहेत, चांगले आहेत, सज्जन आहेत. आणि हे वाया गेलं जाणारं राष्ट्रच नाही आहे. कितीही परकीय वैचारिक आणखी भौतिक आक्रमणं आली तरी, कारण हा एष देश सनातन हा आणि इथला धर्म सनातन धर्म आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की या मन्वंतरानंतरच्या मन्वंतरामध्ये म्हणजे कल्की त्यावेळेला जेवढे म्हणून भक्त आहेत, ज्यांनी निर्मळ मनाने भक्ती केली आहे, ते सगळे देवाच्या इच्छेने परत धर्माच्या रक्षणाकरता, त्याच्या संस्थापनेकरता, त्याच्या प्रचाराकरता, त्याच्या आनंदाकरता पुनर्जन्म घेऊन तेच कार्य करतात. जे लोक याच्याशी संलग्न राहतील आणि त्याच लोकांना सद्बुद्धी होईल. ज्या लोकांना पुढे यायचं आहे ते सद्बुद्धी झालेले लोक त्यांच्या जीवनात सद्गुरूला प्राप्त करतील. सद्गुरूंनी सांगितलेला बोध जीवनामध्ये आणतील, बाणवतील आणि जीवन जगतील. म्हणजे असं मानायचं करते की सरसगट असं नाही आहे. पहा पुढे, सर्व प्रजा भगवंताच्या अंगरागाच्या स्पर्शाने सुगंधित झाल्या वायूने पवित्र होईल. भगवत चिंतनाने लोकांची आध्यात्मिक प्रगती होईल, त्यांच्यामध्ये सत्वगुणांची वाढ होईल. हेही त्यांनी सांगितलेलं आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली ही युग क्रमशः येतील. कृष्णावतारामध्ये कलीचा प्रारंभ झालाय. श्रीकृष्ण वैकुंठाला गेल्यानंतर कली प्रबल झाला. पुन्हा कृतयुगाला प्रारंभ झाला तर लोकांच्या चित्तामध्ये ब्रह्मचिंतनाचा प्रादुर्भाव होईल. आजपर्यंत जे महात्मे होऊन गेले त्यांची शरीरं नाश पावली असली तरी ते कीर्तिरूपाने मागे राहिले. या पृथ्वीतलावर अगणित राजे अहमभावाने ही माझी पृथ्वी असे म्हणाले, शेवटी आपसात लढले आणि मरून गेले. मात्र जे भगवंताशी एकरूप झाले ते कीर्तिरूप होऊन इथे राहिले. आणि नंतर आता त्यांनी आपण जे करतो संकीर्तन त्याचा महिमा सांगितलाय. जे लोक पृथ्वीवर विजय मिळवण्याकरता धडपड करतात त्यांची चेष्टा पृथ्वी करते. त्यांनी सांगितलेलं आहे की तू माती आहेस, माझ्यामध्ये मिळणार आहेस, तू कशाची माझी हे करतेस. राजा हे सर्वांच्या कथा मी तुला सांगितल्या. श्रीकृष्णाचे गुणानुवाद अनन्य भक्तीने श्रवण कर, तो अमंगलाचा नाश करणार आहे. सत्ययुगात धर्माचे पाय सत्य, दया, तप आणि दान होते, लोक समदृष्टी होते. त्रेता युगामध्ये धर्म, अर्थ, काम इसत घडलेले होते. द्वापर युगामध्ये अधर्म वाढायला लागला आणि कलियुगात धर्माचे चारही चरण क्षीण झाले. लोक लोभी झाले, दुराचारी झाले, निर्दय झाले, तमोगुण प्रधान झाले, क्षुद्र दृष्टीचे झाले, मंद बुद्धीचे झाले, पाखंडी झाले. आश्रमी धर्माचं रोग होईल. ब्रह्मचारी ब्रह्मचर्य पाळणार नाही,
वानप्रस्थी गावात राहतील, संन्यासी धनलोभी होतील. खरी गोष्ट आहे. पुढे त्याच्यामध्ये त्याने सांगितलं गायी आटतील, लोक गायी पाळण्याचं टाळतील, पुरुष बायकोला मान देऊन आईबाप आणि इष्टमित्रांचा त्याग करतील. हे होत आहे ना आपल्या इथे. आणि अनावृष्टी होईल, लोकांना अन्न मिळणार नाही, शासन करते करवाढ करतील, अन्न वस्त्र दुर्मिळ होऊन दाम्पत्य जीवन सुखाचं होणार नाही, लोक पिशाच्यवत वागतील, पाखंडी म्हणतील, भगवान अच्युताची आराधना पूजा करण्यामध्ये सुटतील. मरण समयी त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण केलं तरी कर्मबंधनातून मुक्त होऊन गती प्राप्त होते. आणि म्हणून कलियुगामध्ये नाम संकीर्तनासारखं दुसरं प्रभावी रसायन नाही. नाम जप, नाम संकीर्तन आणि नामचिंतन यांनी भगवान तुमच्या हृदयामध्ये विराजमान होईल. विद्या, तप, प्राणायाम, व्रत, दान, तप या सर्वांपेक्षा भगवंताचं नाम संकीर्तन, ध्यान, मनन उत्तम गती देईल. परीक्षित तुझा मृत्यू समय द्यावा लागला. आता तुझ्या हृदय सिंहासनावर श्रीकृष्ण परमात्म्याची स्थापना कर, तुला परमगती प्राप्त होईल. नाम संकीर्तनाच्या नौका आणि सर्व बसलेले जे होते ना परीक्षिताच्या तिथे, ते नाम संकीर्तन करायला लागले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. द्वापर युगामध्ये विधिपूर्वक पूजनी जे प्राप्त होणार आहे किंवा होतं ते कलियुगामध्ये नाम संकीर्तनाने प्राप्त होतं. म्हणून नाम संकीर्तनाचा कलियुगामध्ये 4 प्रकारचे प्रलय सांगितले. शुक्राचार्य म्हणतात, राजा, कल्प म्हणजे जगाची स्थिती आणि प्रलय म्हणजे जगाचा नाश. कृत, त्रेता, द्वापर आणि कली या चतुर्युगाच्या हे चतुर्युग ज्या वेळेला 1000 वेळेला होतात त्यावेळेला ब्रह्मदेवाची एक रात्र होती, एक दिवस होतो, पूर्ण रात्र दिवस, त्याला कल्प म्हणतात. प्रलय म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र, याच्यामध्ये स्वर्ग, लोक, मृत्यू आणि पाताळ हे तिघे नाश पावतात. नैमित्तिक प्रलय. प्रलय एकूण 4 प्रकारचे, एक नैमित्तिक, एक प्राकृतिक, एक आत्यंतिक आणि एक नित्य प्रलय. प्राकृतिक प्रलय म्हणजे प्रकृतीमध्ये संपूर्ण हे उपसंहार होतो. प्रकृती म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्रिगुण ही अष्टधा प्रकृती आहे. ही एकेकामध्ये ही विलय पावत जाते. हा प्राकृतिक प्रलय आहे. पुढे त्याने सांगितलं, राजा, वेदांनी या परब्रह्माचे अनेक रूपामध्ये वर्णन केलेले. म्हणून जसे सुवर्णाचे निरनिराळे अलंकार रूपामध्ये वर्णन करून पुन्हा अलंकाराचं रूप नाहीसे केलं म्हणजे सुवर्ण फक्त बाजूला राहतो, तद्वत निरनिराळ्या रूपातून एकच परब्रह्म अनुस्यूत या कालप्रवाहामध्ये प्रत्येक क्षणी उत्पत्ती प्रलय होतो. तो आमच्या दृष्टीला उमजत नाही. या प्रलयाला नित्य प्रलय म्हणतात. प्रलयात नित्य प्रलय कशाला म्हणतात का हो? संध्याकाळ रात्रीत समाप्त होते. रात्र उषक्कालात, उषक्काल दुपारमध्ये, दुपार संध्याकाळात, असं एक काळ. आणि हा क्षणाक्षणाने, क्षणोक्षणी असं लक्षात ठेवा. तुम्ही आणि मी कालचे आज नाही, आजचे उद्या नाही, उद्याचे परवा नाही, क्षणोक्षणी आपण आपल्याला प्रलयात आपली शक्ती, आपली शरीर, आपलं आयुष्य, आपलं तेज, आपल्याला असं वाटत असं वृद्धिंगत होत आहे, पण आपण शेवटी चाललेलं आहे प्रलयाकडे. या अर्थाने त्याचं पुढे ते म्हणते, शुकदेव अंतिम उपदेश करतात. शुकदेव उवाच, राजा, या श्रीमद भागवत पुराणामध्ये भगवान श्रीहरीच्या लीलांचं संकीर्तन झालं. ब्रह्मा, रुद्र, श्रीहरीपासून वेगळे नाहीत. राजा, मी मरणार ही पशुबुद्धी आहे, ती सोडून दे. तू देहाप्रमाणे जन्म पी. तुम्हाला जो मुद्दा वारंवार सांगत आलोय तो मुद्दा या ठिकाणी पुन्हा आलेला आहे. मी देह नाही, मी मरणार नाही, मी आत्मा आहे, मी अविनाशी आहे, मी अखंड आहे, मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी अनंत आहे, मी अव्यय आहे, मी अनादि आहे, मी अनंत आहे, मी मृत्युंजय आहे.
हा भाव, हा विचार, मी ब्रह्म आहे, सर्वं खल्विदं ब्रह्म, जीवो ब्रह्मैव नापरा, मी ब्रह्मच आहे, मी जीव नाही. मी जीव आहे म्हटलं की तुमच्यावर सारं बंधन आलं, मोह आलं, मृत्यू आला. मी जीव नाहीये. अहम नाहम जीव ब्रह्माहमस्मी, अहम ब्रह्मास्मी, सोहम ब्रह्म, सर्वं खल्विदं ब्रह्म. हरि ओम तत्सत. या सगळ्यांचं सार आहे बरं. मी ब्रह्म आहे असं म्हणतो आणि ते ब्रह्म आणि मी एक आहे हे कोण सांगताय? हा मंत्र हरि ओम तत्सत मधल्या ओम तत्सतचं भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये केलेले विवेचन वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरीमधून कळेल, भगवद्गीतेतून कळेल. अंतिम सत्यतात अंतत सत, हे अंतिम सत. हे सत म्हणजे काय? परब्रह्म, तेच मी आहे. तदहम भक्ती करतो, तेच मी आहे. पहा पुढे ते म्हणतात. आणि व्यासात म्हणजे शुकांनी त्याने सांगितलं, मानवात्म्याला शरीर, विषय आणि कर्म यांची कल्पना करून देतं मनच. आणि ही मनाची सृष्टी म्हणजे माया आहे. हीच माया किंवा अविद्या जीवाला संसार चक्रामध्ये पाडते. तेल, पणती आणि भात यांचा अग्निशी संयोग झाला की दिवा लागतो. समज दिवा विझला म्हणजे ते तत्वरूप तेज नाश पावलं का? तसं संसाराचा नाश झाला म्हणजे स्वयंप्रकाश आत्मा नाश पावत नाही. आणि पुढे गंमत गोष्ट आहे. आत्मा म्हणजे काय? तो सांगतो की आत्मा दाखवता येतच नाही. तुम्ही ज्या वेळेला तुम्ही ध्यान करणार आहात, सगळ्यात शेवटचं ध्यान कोणाचं आहे? तुमचंच. तुम्ही तुमचंच ध्यान करणार आहात. सगळ्यात शेवटची ध्यानाची अवस्था आहे. ज्ञानोबांचा 28वा अभंग लक्षात घ्या. हा हरिपाठामधला ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्रदळी उगवला सूर्योदयचा. तुमचं ध्येय, तुमचं ध्याता आणि तुमचं ध्यान या तिघांच्या पेक्षा तुम्ही वेगळे आहात. मी जोपर्यंत तुम्हाला पाहतो तोपर्यंत द्वैत आहे की नाही? तुम्ही नाही. मग माझा मीच उरलो, मग मी मलाच पाहतो. पहावे आपण आपणासी याना व आत्मज्ञान, असं दासबोधामध्ये रामदास स्वामी म्हणताय. नीट समजून घ्या. हे मनोरंजन नाही आहे, हा बोध आहे. आणि घरी जाऊन विचार करा, घरी जाऊन शांतपणे की बाबा हे असं काय बोलत होतं. पहावे आपणासी आपण याना व आत्मज्ञान, आपणच आपल्याला कळतं. आणि तोच आत्मा, कारण तोच आत्मा सर्वदूर व्यापक आहे, सर्वांतर्यामी आहे. अंतर्बहिश्च तत्सर्व व्याप्य नारायणो हरी, असा तो आत्मा आहे. पहा पुढे हे म्हणते सूत. त्यांनी हे केलं. भगवान विश्वात्मा श्रीहरीच्या लीला संबंधी पृष्ठात आणखीन काही ऐकायची इच्छा आहे. सूत सांगतायत, शौनकादी ऋषींनो व्यासात्मक शुकदेवाने सांगितलेलं महाभागवत पुराण श्रवण करून परीक्षित त्यांच्या चरणांवरती आपलं मस्तक ठेवलं, प्रार्थना करायला लागला. भगवान, आपण भगवंताच्या लीला कथा सांगितल्या, माझ्यावर अनुग्रह केला, मला अभयपद दिलं. आता मी परमशांती रूप ब्रह्मामध्ये अधिष्ठित होतो. पदवृत्तीचं भय नाहीसं झालंय, मला आता अनुज्ञा द्या. सूत सांगताय, परीक्षितीने शुकदेवांची पूजा केली, त्यांची अनुज्ञा घेतली आणि तो इतर मुनींच्या तिथून निघून गेला. तो गंगा तटाकावरती जाऊन कुशासन घालून उत्तराभिमुख बसून राहिला. आपल्या अंतरात्म्याला परमात्म्याच्या चिंतनामध्ये लीन करून ध्यानयोगाने ब्रह्मस्वरूप होऊन एखाद्या वृक्षासारखा निस्तब्ध झाला. विजयकुमारांच्या शापाने पाठवलेला तक्षक आला. त्याने परीक्षितीला याला हे केलं, दंश केला. पण त्याच्या आधीच तो राजा ब्रह्मीभूत झाला. तक्षकाच्या विषयाने त्याचं शरीर काळं पडलं, भस्मसात झालं आणि हाहाकार उडाला. देव, असुर, मनुष्य परीक्षितीची परमगती पाहून आश्चर्य, देवांच्या दुंदुभी बाजू लागल्या. गंधर्व अप्सरांचं गायन ऐकवलं. साधू साधू म्हणून पुष्पवृष्टी झाली. सूत सांगतायत, आपल्या पित्याला जाळून भस्म केलं तेव्हा जन्मेजयाला हे समजलं
त्यांनी सर्पांचा यज्ञ केला, कारण एका सर्पाने माझ्या वडिलांना दंश केलाय. विश्वातले सर्व सर्प मी यज्ञात जाळीन आणि तक्षकालाही बोलावीन. आणि तक्षक लपला भिवून, एकेकाचं नाव घेऊन बोलत होता तो आणि त्याला आहुती देत होता. तक्षक घ्यायला तक्षक स्वर्गामध्ये इंद्राच्या आसनाखाली लपला. बाप सामर्थ्य मंत्रांचं त्यांनी इंद्रासकट तक्षकाला स्वाहा केलं. इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा. इंद्राच्या आसनासकट तक्षक खाली यायला लागला. इंद्र घाबरला. तू त्याचा आश्रय घेतो, तुझा आश्रयासकट तुला मी हवन करतो. मग नारद मुनी आले, ब्रह्मदेव आले, या सगळ्यांनी त्याची की अरे ज्याला तो चावला आहे तो निर्वैर होऊन निघून गेला, तो ब्रह्मस्वरूप झाला, त्याला तो चावलाच नाही. त्याच्या